संसदेच्या प्रवेशद्वारावर निदर्शनं करता येणार नाहीयेत। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे। सर्व खासदारांना लोकसभा अध्यक्षांनी हा सूचना केलेली आहे। कोणत्याही प्रवेशद्वारावर आंदोलन करता येणार नाही, त्यावर त्यांनी बंदी घातलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। संसदेच्या प्रवेशद्वारावर निदर्शन आता करता येणार नाहीत। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे। काल संसद भवनामध्ये काँग्रेसनं आंदोलन केलेलं होतं आणि त्यावेळेला तिथे गर्दी झाली होती, धक्काबुक्की झाली होती आणि सारंगी जखमी झालेले होते आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ओम बिर्ला यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून। उर्वशी, काय नेमका निर्णय घेतलेला आहे? संसदेतील धक्कामुक्की प्रकरणी हा प्रत्येकी जो निर्णय आहे ते घेतला गेला आहे। कारण की काल आपण बघितलेलं की लोकसभा मध्ये म्हणजे संसदेत धक्कामुक्की झाल्यानंतर काँग्रेस आणि भाजप या खासदारांमध्ये धक्कामुक्की झाली। नंतर त्यांनी एकमेकांविरुद्ध पोलीस तक्रार केल्या आणि त्याच दरम्यान काल रात्री दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। या सगळं जो गोंधळ काल झाला किंवा धक्कामुक्की खास करून जे झाली त्याला लक्षात घेऊन जे आहे आता ओम बिर्ला जे लोकसभाचे अध्यक्ष आहेत त्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे आणि सगळ्या खासदारांना ही सूचना दिली आहे की कोणत्याही प्रकारची अडवणूक किंवा निर्देशन हे करण्यात येणार नाही आणि ह्याची सक्ती न करण्याची सक्ती त्यांना पाळणं पाहिजे असं सांगितलं गेलं आहे। अगदी धन्यवाद उर्वशी, आपण दिलेल्या माहितीसाठी।